तर हाय फ्रेंड्स, मी आहे अनिशा आणि आज मी एक अशी रेमेडी घेऊन आलेली आहे जे तुमचे केसांची फ्रीज पूर्णपणे टोटली इथं घालवणार आहे. केस तुमचे सिल्की, शायनी आणि बाउन्सी मॅनेजेबल बनवणार आहे. तर पार्लर सारखा एकदम ट्रीटमेंट असेल असं मी ते हेअर मास्क घेऊन आलेले आहे जे तुमच्या केसाला इथे मॅनेजेबल करणार आहे. आणि गुंता तो तर विसरूनच जा. आणि त्याचप्रमाणे फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगते की आपण फक्त हेअरफॉलकडे लक्ष देतो. हेअरफॉल म्हणजे काय, जो माथ्यापासून होतो. जेव्हा आपल्या माथ्याचे केस जातात तेव्हा आपल्याला टक्कल पडल्यासारखं वाटतं, आपला भांग विरळ होतो, तो आहे हेअरफॉल. आणि हेअर ब्रेकेज हा दुसरा एक प्रॉब्लेम आहे जे केस गळतात. आता हेअर ब्रेकेज म्हणजे काय, आपल्या केसाला न्यूट्रिशन्स मिळाले नाही, आपले केस सिल्की, शायनी आणि एकदम सफल नसेल तर आपले केस अनमॅनेजेबल असतील तर आपले केस जे असतात हे केस आहे समजा आणि केसाच्या मधूनच तो केस तुटतो. तर ह्यामुळे होते की आपल्या केसाची जाडी कमी वाटते, आपल्या केसाचा बाउन्सीनेस कमी होतो, आपले केस विरळ होतात. तर हे आहे हेअर ब्रेकेजचा प्रॉब्लेम. तर हा हेअर ब्रेकेजचा प्रॉब्लेम आज मी तुमचा टोटली सबसाइड करणार आहे. त्याप्रमाणेच तुमचं खानपान चांगलं ठेवा. आजची रेमेडी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट जो मेन इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे केळी. पिकलेली केळी. तर हे काय करतं की केसांना नरिशमेंट करायचं काम करतं पिकलेली केळी. त्यामुळे तुम्ही तुमच्या केसाची साईज, तुमच्या केसाची लेंथ बघून तुम्हाला इथे केळी घ्यायची आहे. मी माझ्या केसाची साईज, माझ्या केसाची लेंथ पाहून इथं दीड अशी पिकलेली केळी घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपलं सेकंड इन्ग्रेडियंट आहे कर्ड म्हणजेच दही. हो, दहीमध्ये असतं लॅक्टिक ऍसिड जे केसांना एकदम मऊ करण्यासाठी, सफल ठेवण्यासाठी, केसांना चमक देण्याचं काम करणार आहे. तर इथे दही मी एवढ्या क्वांटिटीमध्ये घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या केसांची जाडी रुंदी बघून त्याप्रमाणे दही इथे घेऊ शकता. त्यानंतर आपण त्याच्यात आपलं थर्ड इन्ग्रेडियंट ज्याच्याने आपल्या केसाला भरपूर चमक येणार आहे असं इन्ग्रेडियंट आपण घातलेलं आहे, ते म्हणजे मध. तर मध हे केसाच्या नरिशमेंटसाठी, केसांना मऊपणा येण्यासाठी, केसावर ओलावा टिकवून ठेवण्यासाठी, चमक येण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मी इतक्या क्वांटिटीमध्ये मध घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं केसाला आवडेल किंवा लागेल त्याप्रमाणे इथे मध घेऊ शकता. तर इथं मी फोर्थ इन्ग्रेडियंट घेतलेला आहे बदाम. तर माझ्याकडे इतका टाइम नव्हता की मी बदाम भिजू घालावे, पण तुम्ही बदाम भिजून घ्या. आणि भिजलेले बदाम तुम्ही पाहू शकता, 3 बदाम मी ह्यात टाकलेले आहे. तर तुम्ही देखील भिजलेले जर असेल तर 3 बदाम ह्याच्यामध्ये टाकून द्या. आणि त्यानंतर आपलं फोर्थ इन्ग्रेडियंट आहे इथं जे आपल्या केसाचं ब्रेकेज थांबणार आहे, आपला हेअरफॉल सबसाइड करण्यासाठी प्रयत्न होणार आहे आणि आपला जो केस आहे ते रिग्रोथ करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये टाकलेले आवळा पावडर. हा सगळ्यात बेस्ट आणि माझा फेवरेट इन्ग्रेडियंट आवळा पावडर. आवळा पावडर काय होणार, आपल्या केसांची वाढ करण्यासाठी मदत करणार आहे, रिग्रोथ करण्यासाठी मदत करणार आहे. व्हिटॅमिन सी भरपूर आहे, त्यामुळे केसाची वाढ छान होणार आहे. त्यामुळे तुम्ही इथे आवळा पावडर नक्की टाका. आणि हे मिश्रण काय करायचं, आपल्याला आता घ्यायचं आहे मिक्सर जारमध्ये. तुम्ही पाहू शकता मी इथे मिक्सर जार घेतलेला आहे. त्या मिक्सर जारमध्ये आपल्याला ते काय करायचंय, मिक्सर करायचं, एकदम बारीक पेस्ट करायचे. तुम्ही पाहू शकता मी ह्या प्रकारे बारीक पेस्ट केलेली आहे. आता तेच मिश्रण आपल्याला एका वाटीमध्ये काढायचंय किंवा तुमच्याकडे जो बाउल असेल त्याच्यामध्ये काढा. हे अप्लाय करायचंय. तर अप्लाय करायच्या अगोदर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं फेवरेट हेअर ऑइल टाका. तर मी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये कोकोनट ऑइल. जर तुम्ही घरी बनवलेला असेल DIY हेअर ऑइल, जे मी तुम्हाला 2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तो देखील बनवून ठेवला असेल तर ते देखील तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. किंवा इतर कोणताही जो तुम्ही अप्लाय करता तुमच्या हेअरला, तो ह्याच्यात तुम्हाला हेअर ऑइल टाकायचं आहे. तुमच्या केसाची जाडी, तुमच्या केसाची रुंदी बघून तुम्हाला तो हेअर ऑइल त्याच्यामध्ये टाकायचा आहे. आता काय करायचं आहे तुम्हाला की ते मिश्रण एक करायचं आहे. मिश्रण एक केल्यानंतर ह्या प्रकारे दिसेल, तुम्ही पाहू शकता किती एकदम सुंदर क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे हेअर मास्कला. तर आता लावायचं कसं, तर तुमच्या केसाचे 2 भाग घ्यायचे आहेत तुम्हाला आणि केसाच्या खालून मुळापासून ते लेंथ पासून डोक्याच्या माथ्यापासून तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमचा हेअर मास्क अप्लाय करायचा आहे. अर्धा तास, जास्तीत जास्त 1 तास, तुम्हाला जितकं जास्त होईल तितकं वेळ तुम्ही तो हेअर मास्क तुमच्या हेअरला ठेवायचा आहे. मी तर बघा, मी कामं करायच्या अगोदर लावला होता. सकाळी सगळी कामं मी घरातली केलेली आहे आणि त्यानंतर मी बाथ घेताना, आंघोळ करताना मी हेअर मास्क धुतलेला आहे. म्हणजे जवळजवळ 1-1.5 तास हेअर मास्क माझ्या डोक्याला होता. तर आता इतकं कष्ट करून मी बनवले तर मी त्याला जास्त वेळ ठेवला. तर तुम्ही देखील जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि एक चांगला माइल्ड शॅम्पू, तर जो तुम्ही शॅम्पू वापरता त्या शॅम्पूने तुम्ही इथे डोकं घेऊन घ्या. शॅम्पू डायरेक्ट स्कॅल्पला ओतून असं करू नका. पहिला जग भरून पाणी घ्या, त्याच्यात शॅम्पू टाका आणि मग मिक्स करून तुम्ही त्याच्याने केस धुवा. त्यानंतर तुम्ही नोटीस करा, मी तुम्हाला काही सांगणार नाही, तुम्ही परत यायचंय आणि इथे कमेंट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही नोटीस करा की तुमचे केस कसे झालेले आहेत, सिल्की, शायनी आणि बाउन्सी. तर कमेंट सेक्शनमध्ये येऊन कमेंट करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.